कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कळंबा ग्रामपंचायतीच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्यात आली आहे। या अभ्यासिकेचं उद्घाटन चिपळूणच्या वनविभागीय अधिकारी गिरिजा पाटील यांच्या हस्ते आणि सरपंच सुमन गुरव यांच्या उपस्थितीत झालं। ग्रामपंचायतीकडून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्याचा चांगला उपक्रम हाती घेतल्याबद्दल गिरिजा पाटील यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी दिलीप तिवले, उमेश नरके, विकास पवार, संदीप पाटील, रोहित मिरजे, छाया भवड, पूनम जाधव, वैशाली टिपुगडे यांच्यासह सदस्य आणि नागरिक उपस्थित होते। केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशात जनगणनेचं काम सुरू झालंय। जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांनी या कामात बीएलओ यांना सहकार्य करावं असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी केलंय। रेशन धान्य दुकानदारांच्या बैठकीत ते बोलत होते। रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी डॉक्टर खिलारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील 2000 रेशन धान्य दुकानदार जनगणनेच्या कामात बीएलओ बरोबर सक्रिय असतील अशी ग्वाही दिली। यावेळी सहाय्यक पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने, राजेश मंडलिक, दीपक शिराळे, गजानन हवालदार, सुरेश पाटील, अरुण शिंदे, निवृत्ती दिवेकर, सरिता हरुगले उपस्थित होते। एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण राज्यात 78,000 झाडं लावण्याचा उपक्रम एसटी महामंडळानं जाहीर केलाय। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानक परिसरात विविध प्रजातीची 50 झाडं लावण्यात आली। यावेळी वृक्षदिंडी काढण्यात आली। त्यामध्ये विभाग नियंत्रक वृषाली भोसले, गणेश कोळी, अतुल मोरे, मालिनी तेलवेकर, सागर पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि कर्मचारी उपस्थित होते। कोल्हापुरातील साळोखेनगर इथल्या स्वराज्य महिला मंच आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं। साळोखेनगर पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या या उपक्रमात पोलीस निरीक्षक किरण लोंढे, संयोजिका नगरसेविका डॉक्टर नेहा तेंडुलकर, नगरसेवक अभिजित खतकर, अभय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं। प्रभागात एक व्यक्ती एक झाड उपक्रम राबवणार असल्याचं नगरसेविका तेंडुलकर यांनी सांगितलं। दरम्यान पर्यावरण संवर्धक शीतल लवटे, उमेश रायबागकर, डॉक्टर श्रीराम जोशी, विजय प्रभू देसाई, विलासराव काजवे यांना उपस्थितांच्या हस्ते वनमित्र पुरस्कारानं गौरवण्यात आलं। आमदार अमल महाडिक यांच्या 10,000 वृक्ष लागवड संकल्पाला बळ देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी वैभव कुंभार, संजय कुलकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। आषाढी वारीसाठी जिल्ह्यातून अनेक वारकरी पायी दिंडीनं पंढरपूरकडे जात आहेत। या वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेनं आज एक अभिनव उपक्रम राबवला। वारकऱ्यांची आध्यात्मिक आस विठ्ठल रुक्माईच्या दर्शनानं पूर्ण होईल। मात्र वारी मार्गावर तहान भागवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं 10,000 लिटर पाण्याचा टँकर मोफत उपलब्ध करून दिलाय। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, सभापती सरिता नांदेकर, शीतल यादव, अभिजित तायशेटे, डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, पत्रकार रवी कुलकर्णी, समीर देशपांडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि हिरवा झेंडा दाखवून हा टँकर पंढरपूरकडे रवाना झाला। इचलकरंजीतील जयभीम नगर इथं राहणारा मुस्तफा शेख आणि जवाहर नगरमधील सूरज माने, निलेश माने, विशाल माने, सौरभ यांच्यात क्रिकेट सामन्यावर पैज लागली होती। शेख यानं पैज हरल्यानं पैजेचे 70,000 रुपये मागणीसाठी चौघांनी तगादा लावला होता। त्यातूनच मंगळवारी सायंकाळी चौघे जण शेख याच्या घराकडे जाऊन पैशाची मागणी करत दमदाटी करू लागले। यावेळी सूरजनं कोयत्यानं मुस्तफा शेखवर वार केला। यावेळी शेख याला वाचवण्यासाठी गेलेल्या नातेवाईक फरजाना गडकर यांच्या डाव्या हातावर कोयत्याचा वार बसल्यानं त्याही जखमी झाल्या। इचलकरंजीतील भोनेमाळमधील सीतांजय भिसे या गॅरेज चालकाला जर्मनी गँगचा म्होरक्या रुपेश नरवाडे यानं लोखंडी घणानं मारहाण केली। शिवाय त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला आणि पोलिसात तक्रार केल्यास कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली होती। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अट्टल गुन्हेगार रुपेश नरवाडेला अटक केली। नरवाडे नागरिकांचे मोबाईल हिसकावून दहशत दाखवत त्यांचा पासवर्ड मिळवायचा आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरील रकमेवर डल्ला मारायचा। आंध्र प्रदेशातून कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलेली कलिकेरी बुजम्मा ही 62 वर्षीय महिला मंदिर परिसरात पाय घसरून पडली होती। ही घटना 13 जुलै रोजी दुपारी घडली होती। गंभीर जखमी अवस्थेत त्या महिलेला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलं होतं। उपचारादरम्यान आज पहाटे त्या महिलेचा मृत्यू झाला। या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसात झाली आहे।